हेच ते दोन शब्द जे तुमचे आयुष्य तारण्यास समर्थ आहे. तो शब्द म्हणजे स्वामी. चला तर आज आम्ही जाऊया अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ. चला तर आज मी दाखवते माझ्या व्हिडिओत आम्ही गेलेला तो एक दिवस आणि ती ट्रिप आमची. चला बघूया. तर असं आम्ही सकाळी उठलो, मस्तपैकी आंघोळ केलो आणि आम्ही बसलो आम्ही केलेल्या कारमध्ये आणि गोवा ते अक्कलकोट हा असा प्रवास होता जे आता मी तुम्हाला दाखवते आणि मनात ओढ होती स्वामीच्या दर्शनाची. चला तर आता इथून आमचा प्रवास सुरू झालेला आहे. मस्तपैकी चाललो होतो. अचानक आला पाऊस, तो पण एप्रिलमध्ये. हो, हा लास्ट इयरचा व्हिडिओ आहे आणि मस्तपैकी अशी ही मी बसली होती आणि छान असं आम्ही चाललो स्वामी दर्शनाला. मस्तपैकी तिथं नाश्ता करून घेतला सर्वांनी आम्ही आणि माझी नननी माझ्यासोबत होती. मस्तपैकी असं आणि तिची मुलं होती आणि मी होती आणि माझे मिस्टर आणि माझी मुलं होती. मस्तपैकी तिथं पोचलो. हे तिथं भक्त निवास म्हणून आहे. हा बघा आमचा स्पर्श आणि स्पंदन किती मस्त एन्जॉय करत आहेत. आणि तिथलं एक सांगायचे म्हणजे भक्त निवास हे एक असं छान ठिकाण आहे ना. तुम्ही तिथं निवासाला मस्तपैकी तुम्हाला सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आम्ही गाडीतल्या बॅग वगैरे काढून घेतल्या आणि वर नेऊन ठेवला. त्याच्यानंतर भूक लागली असल्यामुळे तिथंच बाजूला कॅन्टीन होतं, उपहारगृह. तिथं आम्ही गेलो. मस्तपैकी असं जेवण होतं छानपैकी असं. तुम्ही गेलात तर नक्की व्हिजिट द्या. आणि आमच्या स्पंदनला लागली होती भूक, त्यामुळे आम्ही मस्तपैकी जेवण केलं. आणि ह्या साईडला स्पर्श बाबा आणि ते बसले होते आणि या साईडला आम्ही सर्व असे बसले होतो. त्याच्यानंतर हा बघा मस्तपैकी असं भक्त निवासमध्ये संध्याकाळी पाऊस लागला होता, त्यामुळे मस्तपैकी पावसाचा आनंद घेतला आणि छान असं तिथलं वातावरण होतं आणि खूपच छान असं वाटत होतं. कारण एप्रिलमध्ये पाऊस हा अनपेक्षित होता आणि तिथे पाऊस पडला आणि खूप असं वातावरण छानपैकी वाटलं. आणि तिथं गेल्यानंतर हे बघा श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो दर्शनाला. आतमध्ये फोटो काढायची एंट्री नव्हती, तरी आतमध्ये मला इकडे भेटला फोटो काढायला, सो मी त्याचा व्हिडिओ काढला. हे बघा आरती चालली होती स्वामींची मस्तपैकी अशी. आणि हे बघा असं मस्तपैकी असं तिथलं वातावरण होतं. आणि इथं हे बघा रुद्राक्षापासून बनवलेली आहे ही बघा स्वामींची मूर्ती. हे फक्त रुद्राक्षाने बनवली होती. आणि त्याच्यानंतर तिथं आम्ही काही असे फोटो क्लिक केले आणि नंतर आम्ही चाललो बाहेर निघताच छान छान अशा स्वामींच्या मूर्त्या होत्या. मी मस्तपैकी अशी स्वामींची मूर्ती घेतली आमच्या घरी ठेवण्यासाठी आणि एक कारमध्ये लावण्यासाठी घेतली. छान छान असं होतं. चला तर श्री स्वामी समर्थ. पुढे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.